दिव्या थांबाय सांगतेस याचं काय नाही नाही हो हो हेच घर आहे का हो हीच आहे प्रमाणे हां हां सावकाश चला हो हो दगड घसरत्यात गावात काय झाली की आजकडे असते बरं कसं हो का बरं आहे बरं आहे हो का इथनं जायचं इकडे इथून का या बाजूला काय झाले कळते का सकाळपासून काही खाल्लं होतं की ना गवताची एक पिंडी खाल्ल्या अहो पण पाणीच लय पित्या 11 वाजता खायला टाकली 12 12:30 पाव तर वाईच संपवली तेव्हा दुसरी टाकली तर बघा तशीच आहे अजून पुढ्यात कशाला सुद्धा तो लावाना झाले नुसती पडून राहते नाहीतर मध्येच उठत्या आणि खुरं भुईवर घासते हो मुक जनावर येते त्यांना काय माणसांसारखं तोंड असतंय का बोलायला खुरानं आपल्याला बरं वाटत नाही हे सांगत असतंय ते कळलं का बरं लस्सी दिला होता का सगळ्या हो मी स्वतः सगळं लिहून ठेवत असते अच्छा का आणि HS ते म्हणजे हेमोरॅजिक सेप्टिसेमिया ही लस दिली होती का कसं आहे एप्रिल मे महिन्यात शासन मोफत देत असते ते दरवर्षी येते ती बरं का माणसं पर यावर्षी जरा पाऊसच लवकर आला त्यामुळं शासनाची माणसं वर डोंगरात आलीच नाहीत हो मग तुम्ही जायचं असतं ना खाली तुम्ही जातच असणार ना काय हो आत्ता जसं मला बोलवलं इथं तसा एखादा खाजगी डॉक्टर बी बोलवता आला असता तुम्हाला कसं आहे आजार वाढल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार होऊ नये म्हणून घेतलेली काळजीच मोठी असते होय आता सारे का सगळं लिहून ठेवते आम्हाला त्यातलं काय कळतंय होय नुसतं लसीच्या तारखा लिहून ठेवून काही उपयोग नसतो ती लस जर चुकली तर काय होईल हे बी माहिती पाहिजे आपल्याला ओ तिला कशाला बोलताय तिला जमतंय तेवढं केलंय तिने त्याच्यापेक्षा जास्तच केलंय 14वीला आहे ती सगळे येतंय तिला HS ची लस किती महत्वाची असते ना गावातला म्हातारा बी सांगाल तुम्हाला कसं आहे अण्णा पावसाळ्यात सगळ्यात जास्त ढोरं HS नच मरत असतात आता गाय काही खात नाही म्हणजे तिच्या गळ्यालाच सूज आली असणार बघतो या डॉक्टर तुरपी आता बरी होईल ना होईल बरी अजून काय हाताबाहेर गेली नाही तसं अँटीबायोटिक दिलंय मी तिला इंजेक्शन मधून 1-2 दिवसात होईल कमी पण हा हिला बाकीच्या ढोरांपासून जरा वेगळं ठेवा एक महत्वाचं औषध देतो ते पेंडीतून द्या तिला कारण पेंड खाईल ती पण हा पेंड जरा बारीक करून द्या बरं का आणि गोटा स्वच्छ ठेवा जरा आपण माणसं जसं स्वच्छ राहतो तशा ढोरांना नको का स्वच्छता अहो आपलीच घरातली आहेत ना ती हा का अण्णा बरं औषध देतो हे बघा ऐका ना आम्हाला काय कळतंय त्यातलं सारिकाला दाखवा हे सारे बघ बया कुठले औषध कवा द्यायची ते बरं हे बघ सारिका हे औषध पेंडीतून द्यायचं हा आणि हे चाऱ्यातून 2दा द्यायचं बरं का 2 दिवस द्यायचं 2दा पेंडीतनं चाऱ्यात हा कळलं तशी सूज जर कमी झाली तर चारा खाईल ती पण हा लक्षात ठेव पेंड जरा बारीक करून दे तिला कसं आहे जरा ढोरांच्या आसपास राहायचं अहो मायेने सुद्धा ढोरं लवकर बरी होत असतात
एक वेळेला माणसं विसरतील, पण ढोरं लावलेली माया कधीच विसरत नाही बरं का. बसा. अगं तू बघत काय बसली आहेस? चहा टाक की डॉक्टरांसाठी. देवासारखा धावून आला बरं का डॉक्टर तुम्ही. हे असं माणसांना देव पण देऊन माणसांसारखं वागायची कुवतच काढून घेता बघा तुम्ही. माणूस म्हणून आपण आपलं कर्तव्य नीट पार पाडलं ना, हो तरी लय झालं. बर, आम्ही येतो आता. का हो? आता काय डॉक्टर आहेत म्हणजे काळजी नाही. होय. आम्हाला बी कवा तरी लागला तर नंबर द्या बरं का. देतो की. काय काय पोरग वाय जरा हुशार दिसते म्हणून म्हटलं. होय होय. चला डॉक्टर येऊ का? ओ चला. म्हातारे दमान जा. बरं अण्णा, आमचं बी काम झालं सर आम्ही पण निघू का? नाही म्हणजे फादरनं सांगितलंय वावरात जा, पेरल्याला उगवलंय का बघून ये म्हणून. अरे सकाळपासून एवढा राबलास, लागली चहा घेऊन गेला असतास. नाही नको, चहा बी एक येसनच की, म्हणून तो बी सोडला. म्हटलं बाकी काय नाही, तेवढं तरी कशाला येसन, आहे का नाही डॉक्टर? पण मला चालेल हं. फक्त बिना दुधाचा करा. आता दुर्पीच आजारी आहे म्हणल्यावर घरात दूध कुठलं? खरंय, ती बरी होईपर्यंत दूध काढू बी नका. हा सारी सारी का डॉक्टर काय सांगतात ना ते ध्यानाने ऐक आणि तसंच कर. हा वाटेल दुर्पीला बरं. आणि अण्णा हा, काय लागलं ना कवा बी फोन करा, रात्री 12ला केला तरी 2 मिनिटात येतो. होय होय. चला हं. चल शिव. शितले ये परत. हा. माय बरं वाटतंय का आता दुर्पीला? लस जर वेळेत दिली असती तर अशी आजारीच पडली नसती ती. अहो ह्याच्या गोष्टी होणारच, आपण काय करू शकतोय? अहो कुठली बी गोष्ट व्हायची म्हणून होत नसती, काहीतरी कारण असतं त्याला. बरं मला सांगा, तुम्ही समजा पावसात भिजल्याच नाही तरी बी आजारी पडणार आहे का? दुसरं कशानं तर पडेनच की. पण पावसामुळे नाही पडणार ना, कारण तुम्ही काळजी घेणार स्वतःची. तशीच काळजी ढोरायची बी घ्यायची असती. काय अण्णा? आता चुकलं की हितनं पुढे ध्यानात ठेवेन. ठेवा ध्यानात. बरं अण्णा येतो मी आता. दुर्पीची काही काळजी करू नका तुम्ही, सगळी औषधं दिली. आता मला वाटत बी नाही म्हणजे काही परत यायची गरज पडेल म्हणून. बघितलं का आता जायचं म्हणते ती. अहो काय याडबीड लागलं का? भाकरी टाकते तुमची, जेवूनच जायचं आता. जायचं कुठं काढतेस आता? आता पाऊस आहे, रातची रात्र राहा की. होय. अहो रेनकोट आणलंय मी, जातो हळूहळू. हो संध्याकाळ व्हायला आली आहे. ह्या तुमच्या बारक्या गाडीला डोंगरात एखादा अस्वल नाही तर बिबट्या आडवा आला म्हणजे वयाची पंचायत. होय होय. त्यापेक्षा रात्री राहावा आणि पाठच निघा. नाही हो, सकाळी सर सांगतील तिथं जावं लागतंय, त्यात अडचण होईल. जातोच मी. एका रातीनं काही अडचण व्हायची नाही, आणि झाली तर होऊ द्या. कुणी सांगितलं जीवाचं एवढं हाल करून घ्यायला? हाव सवय मला. आता गुरांची एवढी काळजी करताय, वाईट स्वतःची बी करा की. आता माणसं एवढं म्हणतात थांबा थांबा तर थांबा. मागणं थांबवणारं कुणी असलं की पुढे जाऊ नये माणसानं. बरं थांबतो. तसंही तुम्ही एवढं बोलताय तर मला बी जायला काही बरं वाटत नाही. थांबतो. बेस झालं. आता चहा राहू दे, भाकऱ्याच टाक. होय होय टाकते. अय गणाप्पा, गेली गावातली माणशी सगळं, उठा. चांगलं झोपले का?
अहो एवढं कशाला करायचं? आता तुम्ही दुर्पीसाठी एवढं केलं तेव्हा आम्ही काय म्हणलं का? थांबलोय तुमच्यासाठी. करा सुरू. आणि ह्या दोघी? तुमचं झालं की बसतो की आम्ही. अहो बसायचं एकत्र, त्याला काय होते? अहो तशी रीतच आहे आमची. मोडायची अशी रीत. जी माणसांसोबत जेऊ देत नाही ती कशाला पाळायची? रीत भात आहे म्हणून माणूस माणसात आहे. पण बायको नवऱ्यासोबत नाही ना. डॉक्टर त्याचं असं आहे. मी काय म्हणत होते, ते तुम्ही डॉक्टरकीचं शिक्षण कुठनं घेतलं? जालन्यावरून. तरीच तुमची भाषा एवढी वेगळी नाही. ऐकायला गोड आहे पण लवकर काय ध्यानात येत नाही हो. आमच्याकडचे लोक बी तसेच आहे, ते बी लवकर ध्यानात येत नाही. इकडे कसं काय आलं मग? स्वतःचं काम सुरू करायच्या आधी कोणाकडे तरी शिकायचं असतं ना. हम्म. मग पवार सरांकडे शिकतोय साताऱ्याला. हम्म. तेव्हापासून इथंच आहे बघा. चांगलं आहे. व्हायचंच तर माणसाचा डॉक्टर व्हायचं ना, गुराचं का झालं? ते लहानपणापासून ढोराकडे जायचीच आवड होती. हम्म. तेव्हापासून अभ्यास बी तिकडच करायचो आणि खेळायचो बी तिकडच. तेव्हापासून ढोरच माणसांपेक्षा जास्त जवळची वाटायला लागली. पण घरची परिस्थिती एक पाऊल मागं ओढतीच ना. माणसाचं डॉक्टर व्हायला 12 लाख लागत होते, ढोरायचं 1 लाखात झालं. म्हणून कोण कोण असतं घरी? आई, बाबा, मोठा भाऊ, वहिनी आणि मी. मोठा भाऊ तसं चंद्रपूरला आहे कामाला. आई बाबांना काय गाव सुटा ना, आणि आजी बी घरीच असती, नाही तर त्यांना बी इकडे आणलं असतं. बया, इकडं आई बापाशिवाय एकलं कसं राहत असाल तुम्ही? अगं पण इथं तर ऐकलं नाहीत ना, जीव दे की त्यांना, उगं का पिटती? आता हाय का? मी पिडते होय हो. जेवा. अहो ही कसली भाजी, लय भारी लागायली. भारंग्याची भाजी आहे ती. हम्म. आणि सहजासहजी मिळत नाही बरं का ती, तिकडे डोंगरात येते. पण ह्याच दिवसात मुबलक मिळते बघा. वा वा, मला इकडचं जेवण लय आवडतं बघा. तुमच्या दोघांना बघून मला माझ्या आई बाबाची आठवण येते. मग काय आता लांब आहे होय? आली भाजीची आठवण की यायचं माईकडं, होय की नाही? भातवड. भजी दिवाळी. ते तिथं तिथं देवळीपाशी हाय व्हायस रेंज. बर. ती बी लाईट आहे तवर. तिकडे सडावर लावलाय टॉवर, खर त्याला कोणी बघायला बी येत नाही. घरातली लाईट गेली की तो बी बंद पडतोय. आता आता लाईट आहे खरं तेवढ्याच जागी रेंज येत्या. इथं बाहेर सपरात 3 कांड्या येतात, खरं आता रातचं आणि पावसा पाण्याचं बाहेर न ग हितनच करा.
इथनं बी फोन लागत नाहीये. अहो तुमच्या कार्डला रेंज नसेल. इथं फक्त BSNL चालतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे घ्या, माझ्या फोनवरनं करा. कर. बर. हॅलो हॅलो, अगं आई, आवाज येतो का? हा, काय करताय? अगं फोनला रेंज नाहीये माझ्या. इथलाच एक फोन घेतलाय. ते सारिका म्हणून आहे, तिचाच फोन आहे बघ. अगं आई, काय बी काय बोलते तू? ते जाऊ दे. जेवण झालंय का तुमचं? हा, माझं बी झालंय. अगं तुमच्यासारखेच माणसं भेटले बघ इकडं. ते तुमची लय आठवण येते ग. अगं सुट्टी नाही ना, 2 महिन्यात येतो. बरं, ते म्हातारीला गुडघ्याचं औषध पाठवलं होतं, मिळालं का? हा, बरं झालं बघ. पण तिला सांग, दिवसातून 2दाच लाव म्हणा. मी त्या सगळी बाटली ओतून घेईल ती. हा. तसं नाही ग आई, मला बी करमत नाही ना तुमच्याशिवाय. आणि तुलाच मला डॉक्टर झालेलं बघायचं होतं ना. फार काठी घेऊन मागं लागायची अभ्यासासाठी, आठवतंय का? आता तुला बी थोडं सोसावंच लागेल बघ. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो का? अगं उद्या करतो फोन. हॅलो, बाबांना विचारलं म्हणून सांग, काही काळजी करू नका म्हणा. हॅलो, ठेवतो. ते ते आई बाबा लय काळजी करते. कधी लांब राहिलो नाही ना म्हणून. तशी मला झाली आहे सवय, पण त्यांनाच व्हायना गेली. 2 वर्ष झाले तरी बी. बाबाचं काही नाही, पण ते आई बोलायला लागली ना, तिचं तिलाच कळत नाही केव्हा तिचं डोळं भरून व्हायला लागलं ते. पुरुष विसरतात लवकर सगळं. बाईची माया तुटत नाही. कधी कधी माया तुटावी म्हणून सुद्धा पुरुष तुटक वागत असतो. हे तरी कुठं समजतंय बायकांना. आता आहे का, डॉक्टर पुढे माझा निभाव लागतोय बोलायला. मला वाटलं आपण माणूस म्हणून बोलतोय. असो, बरं, थँक्यू बरं का सारिका, फोनसाठी. तुम्ही झोपा इथं. अण्णा या. हा, आहे ना समजा व्यवस्थित? हा. झोपा आता निवांत. हो. हं? झोपू सारे आता. कटाईच बाय दिवसभर. इथ्याला पांडुरंग गाडी.
पण ते काय झालं? इंजेक्शनचा असर कमी झालाय, त्याच्यामुळं तसं करणारच ती. पेंडीतून दिलेल्या औषधानं सकाळपर्यंत होईल कमी, पण पोटात काही नसल्यामुळं तिला जरा त्रास होतोय. मग गव्हात टाकू का पेंड? नाही, गवत खाणारच नाही ती, का? कारण तिच्या गळ्याची सूज वसरली नाहीये म्हणून. आणि पेंडीतून दिलेल्या औषधानंतर 12 तास तरी काहीच देता येणार नाही. मग मग आता तिला सलाईन लावा लागणार आहे. अहो मग लावा की, मी करते मदत. लावा. स्वच्छता खूप महत्वाची असते. काय म्हणजे इन्फेक्शन सुद्धा होत नसतं. तुमचा गोठा तसा स्वच्छ आहे, पण अजून स्वच्छ हवा, अगदी रोजच्या रोज. एक मिनिट बघा. दुर्पी माझी लय लाडकी गाय आहे. माझ्या मनातलं जेवढं तिला कळतं तेवढं कुणाला बी कळत नाही, आणि मी सांगायला बी जात नाही. मी शाळेत असल्यापासनं ते आता कॉलेजातनं आले की पहिले हिलाच भेटते. एखाद्या दिवशी ही मला दिसली नाही की मला करमत बी नाही. तरी बी तिचं लसीकरण राहीलच ना. नाही हो, ध्यानात होतं माझ्या. मी मायला म्हणलं बी होतं, पण ते अण्णांकडचं सगळं पैसं पेरणीला आणि बियाण्याला संपलं.
आणि आज उद्या करत करत राहीलच ते. आणि ते खाजगी डॉक्टर बोलवणं परवडत नाही हो. पण आजीची अवस्था बघवत नव्हती मला. मग मीच हट्ट केला आणि तुम्हासनी बोलवून. चांगल्या गोष्टीसाठी कायम हट्ट करत जा, आणि वेळ पडली ना तर भांडता सुद्धा आलं पाहिजे. ती वेळ महत्वाची तेव्हा तुम्ही केलेला प्रयत्न महत्वाचा, आणि तेच लक्षात राहत. आहे पाहिजे तर झोप तू, मी आहे जागा. आता आहे का? धुरपीला सलाईन लावल्यावर मला झोप येते हवे. पाहिजे तर तुम्ही झोपा. कसं आहे, उद्या तुम्हासनी दुसरीकडं गुरु तपसा बी जायला लागल. माझं काय, मी घरातच असते. पण ती सलाईनचं ते ते बटन वर खाली करायचं ना, ते जमतंय मला. झोपा. वाह, कसलं भारी वाटायला इथं. काल रातच्या गडबडीत सगळं बघायचंच राहिलं. आंघोळ करताय ना? पाणी काढलंय तुमच्यासाठी ना, हवा बी करताय माय. अहो, एवढा येळ नाही माझ्याकडे, लगेच निघावं लागेल. अहो, आता कुठं बी गेला तरी आंघोळीला येळ द्यावंच लागेल की. असं पारुष्याने जाणार होय गुरु बघायला. अन अन स्वच्छतेचं काय? स्वच्छता सगळ्यात महत्वाची असते, नाहीतर इन्फेक्शन बी होऊ शकतं बाबा. हो का? हम्म. बरं, आंघोळ करतो, पण मला सरांना एक कॉल करावा लागेल. त्यांनी माझ्यासाठी कुठे शब्द टाकून ठेवला असेल तर माझ्यामुळे बिचारी ढोरं खोळूनतील बघा. अहो मग करा की फोन. माझ्या फोनवर ना. करा. अहो, याला बी रेंज नाहीये. हो, इसरलीच. अहो लाईट गेल्या, पहाटेपासूनच नाही. म्हणजे तू रातभर जागी होती?
मग काय दुर्पीसाठी. अजून आंघोळ झाली नाही होय तुमची? हो हो, मी टाकलं की मी चुलीवर. आवरा की म्हणजे गरमागरम खाल. अहो मला एक अर्जंट कॉल करायचा आहे सरांना, नाहीतर आहे असं निघावं लागेल बघा. मग फोनच करा की, निघताय कशाला? अगं माय रेंज नाही इथं. लाईट कुठे आहे फाट्यापासनं? हा, तिची एक बोंबच 12 महिने. पावसाचं नुसतं निमित्त पाहिजे. वाईच वारा बी आला ना तर बी लाईट जाते 2 तास. आणि मग पाऊस आल्यावर तर 2 दिवस बी यायची नाही बघा. अहो काय सांगताय, मग तुम्ही कंप्लेंट करायची ना. कंप्लेंट कराय त्यांचा फोन कायम बंद. आणि आम्ही कुठे जातोय डोंगराखाली विचारायला त्यासने. त्यांच्या मतानं आमासनी लाईट लागतेच कशाला. आम्ही कुठं माणसं आहेत. बरं बरं, आता काय करायचं मग? असं करा, सॉरी, तू त्यांना सड्यावर घेऊन जा आणि तिथून तुम्ही फोन करा. जातच नाही घेऊन. अगं पण माय काम. अगं जा, त्यासनी फोन करायचा आणि लवकर ये. हं. जा. चला. आय मग छत्री दे. आणि येतो. ये लवकर. लवकर ये. हो अण्णा. अहो काय खुळायचं काय? का? गाडी जात नाही सड्यावर, चालत जायला लागतंय. चला. इकडं. इकडं? हं. हॅलो सर, आवाज येतो का? हा, येतोय येतोय. अहो सर, तिकडेच निघत होतो, पण इथले माणसं खाल्ल्याशिवाय येऊच द्याय ना. अरे, एवढी जीव लावणारी माणसं भेटली तरी यायची घाई करू नको. नाही नाही, बामणेवाडीला मी सतीशला पाठवतो, तू नको काळजी करू. आणि बघ, त्या लोकांनी काय दिलं प्रेमानं तर नाही म्हणू नकोस. काय आहे, नाराज होतील ती, वाईट वाटेल त्यांना. कसं आहे, चहा ठेवू का असं विचारणारी माणसं नाहीत ती. चहा ठेवून चहा ठेवलाय बरं का असं सांगणारी माणसं आहेत. बरं आता ठेव फोन, मला पण घाई आहे. हो सर. काय झालं? वराडलं होय सर? नाही, निवांत ये म्हणले. हा. अहो अहो मग चांगलंच झालं की. मग असं तोंड पडायला काय झालं? विचार करतोय, काय पुण्य केलं असेल मी, एवढं सगळं नशिबी आलं माझ्या. ढोरांची सेवा, हा निसर्ग. आणि माणसं? ती तर लईच चांगली. आता आमचे सरच बघा ना, लई जीव लावता मला. बापासारखं खंबीर साथ देता, कधी मित्रासारखं खांद्यावर हात ठेवता,
तर कधी मास्तर सारखं कान धरता. एकाच माणसात एवढं सगळं असलं तर तो माणूस देवापेक्षा कमी नसतो. पैशापासून प्रेमापर्यंत कधीच काहीच कमी पडू दिलं नाही. कुणीतरी म्हणलं होतं माणसाला देव करू नये म्हणून. पण काही माणसं घडताच अशी की हात आधी पायाकडे जातो आणि मग आपण नजरेला नजर देतो. मराठवाड्यातनं आलो या परक्या गावात, पण कधीच असं वाटलं नाही हे गाव आपलं नाही. या निसर्गासारखीच साधी आणि निरपेक्षी माणसं. निरपेक्षी म्हणजे कुठली बी अपेक्षा न ठेवता. कॉलेजला जाते मी, विसरता का काय? नाही. कितवीला जाती? 14वीला उमरजला. इथून जाऊन येऊन करती? इथनं नाही, गावातनं. फाट्या पावतर चालत आणि मग तिथनं पुढे एसटी. म्हणजे ते मुलं मला न्यायला आले होते तिथपर्यंत? अहो मग काय, सवय आहे आमसनी. अहो आम्ही तर मोकळ्या जातो. गावातल्या बायका हे 50 किलोची बाचकी घेऊन जातात. तसं पावसात कवा कवा तर गाडी बी येत नाही वर. मग समजा डोंगर उतरून जायला लागतंय खाली. सकाळी 7ला एक गाडी असती, पण समजा आवरून धुरपीची धार काढून जायला 6:30 होतात. माझ्याशिवाय कोणाला धार देत नाही धुरपी. आता ह्या समजात वायच मागं पुढे झालं की गाडी गेलीच म्हणून समजा. पण मग आज का नाही गेली धुरपीसाठी? तसंच समजा. ते धुरपीच्या दुधाचं पैसे येतील तेव्हाच तर फी भरणार. आता धुरपीच आजारी आहे म्हणल्यावर मी तरी कशी जाईन? एकटीच आहे गावात मी, एवढे शिकलेली. हुशार आहे म्हणून म्हणलं अण्णा शिक. फक्त दुधावर घर चालतं? हाय का? अहो या डोंगरावर दुधावर फक्त घर नाही, समद गाव चालतं. दुसरं हायच काय इथं? चला, पाऊस वाढायला लागला. चला. पाऊस? अगं मला लय आवडतो पाऊस. कारण जन्मल्यापासून ह्या डोळ्यांनी 12 महिने दुष्काळच बघितलाय. कोरड्या पडलेल्या इरी, पाण्याबिना करपलेली पिकं, आणि उन्हाच्या तडाख्यात रोजगाराला गेलेला बापाच्या फाटक्या बन्यानीत आणि आईच्या डोळ्यात एवढंच काय ते पाणी बघितलंय. त्यामुळं इकडं असं अंगावर पाऊस पडला ना, असं वाटतं असं उभ्या जन्माचं भिजून घ्यावं. आणि आम्ही एवढं पाऊस पाणी बघितलंय की बासच. कधी या वाऱ्यानं घराचं पत्र उडवून नेलं, तर कधी पावसात उभं पीक कुजून मेलं. दरड कोसळली तर 1-2 महिने कुठल्या गावाशी संपर्क नाही. खांब पडून लाईट गेली तर ह्यो पाऊस गेल्याशिवाय उजेड नाही. मी 10वीला होते तेव्हा आमचं गाव आणि मुरुडला जोडणाऱ्या पुलावरनं नदीचं पाणी गेलं. अंधार पडायला लागला म्हणून तसल्या पाण्यात उतरली आमची म्हातारी.
वाहून गेली पाण्यात. जाळायला माहीत बी गावलं नाही. सॉरी, म्हणजे मला नव्हतं माहिती पावसामुळं एवढं नुकसान बी होत असतं. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, तसं भिजणं बी वेगळं असतंय डॉक्टर. चला, पाऊस वाढतोय. डॉक्टर, अहो छत्रीत या. मी गडबडीत रेनकोट विसरलो. म्हणूनच तर मी छत्री विसरले नाही. या. ही कुठली भाजी? तुम्हाला आवडलेली तीच, भारंग्याची. मी पण तोडू का? घरी नेऊन खाईल. अहो तोडा की, आता खायचंय म्हणल्यावर तोडा. काय हो, काय झालं? अरे अहो ही भाजी नाही, दुसरंच काहीतरी आहे. काय बी कसं उपटताय? कोणी केलं तुम्हाला डॉक्टर? टाका ते. हे बी अभ्यासक्रमात घ्यायला सांगतो मग. सांगा.